नमस्कार मॅडम. नमस्कार. आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद. माझं नाव देवश्री नागपूरकर. आपले नाव? माझं नाव चंद्रभागा निलेश काळे. आपण कोणत्या प्रभागामधून निवडणूक लढवणार? मी प्रभाग क्रमांक 1 मधून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. तर आपण जे प्रभाग क्रमांक 1 यामध्ये काय समस्या आहेत, म्हणजे आपण जेव्हा निवडून याल तेव्हा काय समस्या असतील किंवा सध्या आहेत? सध्याच्या समस्या अशा आहे की जे ओपन टेस्ट बांधलेले आहे त्याचे काम अधुरेच राहिलेले आहे आणि अर्धवट, आणि रस्ते सुद्धा अर्धवटच झालेले आणि नाल्याचे काम सुद्धा तर काहीच नाही झालेले. म्हणजे तुमच्या वार्डामध्ये नाले नाल्या वगैरे काहीच नाही. म्हणजे जे सांडपाणी ते रस्त्यावर असते का? नाही, थोडे म्हणजे कसे नाली आहे पण बांधलेले नाही, त्या पक्क्या नाही बांधलेल्या. आपल्या वार्डामध्ये काही कचऱ्याच्या वगैरे समस्या असतात की जेणेकरून घरातल्या बायका वगैरे आहेत तर सकाळी झाडून वगैरे ते बाहेर ठेवतात, डस्टबिन वगैरे असते, तर ते मग वार्डामध्ये गाडी वगैरे गाडी तर मग कधी 3 दिवसाने येते, कधी 4 दिवसाने येते. म्हणजे डेली नाही, डेली येतच नाही. मॅडम, आपण जेव्हा निवडून याल, जेव्हा तुम्ही खूप मतांनी विजयी व्हाल, तर तेव्हा तुम्ही तुमचं काय असेल, म्हणजे डेव्हलपमेंट कसं कराल तुम्ही? डेव्हलपमेंट रस्त्याचे कामं जे राहिलेले ते त्यांच्याकडे आधी आम्ही लक्ष देऊ आणि ओपन टेस्ट मध्ये जे कामं राहिलेले ते पण पूर्ण करू आम्ही. आता असे प्रत्येक जण असेच म्हणतात, याच्या आधी तुमच्या वार्डामध्ये आले तर त्यांनी कामं केली आणि अर्धवट ठेवले, बरोबर? तर तसं तर नाही करणार ना तुम्ही, त्याला पूर्ण प्रोग्रेस करतात? नाही, तसं काहीच नाहीये. आम्ही जनतेसोबतच राहणार आहे आणि आम्ही सर्वसाधारण माणसाप्रमाणेच आम्ही जीवन जगतो आमचं आणि त्यांच्या समस्या समजू. आणि सध्या जे काम अर्धवट राहिलेले तर ते तुम्ही पूर्ण करणार, तुमची सगळी इच्छा आहे आणि तुमची कळवळ आहे? हो. आणि मग अजून समजा अजून काय करणार तुम्ही अजून वाढण्यासाठी? आता सध्या तर इतकी भीषण परिस्थिती आहे, म्हणतात सांडपाण्याला जागा नाही, अर्धवट रस्ते झालेले, अजून तुम्हाला गाडी वगैरे पण येत नाही, कचऱ्याची गाडी येत नाही, ती पण 4 ते 5 दिवसाला येते. तर मग याच्यामध्ये काय सुधारणा करणार? आम्ही तर मग कचऱ्याच्या गाडीचा राहिला प्रश्न, कचरा टाकायला तर जागाच नाही आधीच, आणि मग आमच्याकडून जेवढं झालं तेवढं करू ना आम्ही. सुविधा म्हणजे तुम्ही जेव्हा निवडून आल्यावर ना, धन्यवाद मॅडम, आपण आमच्या चॅनलला भेट दिली आणि तुमचा प्रतिसाद सांगितला. तुमचे खूप खूप धन्यवाद. ठीक आहे.